आपण या व्यासपीठावर आपलं सरचे स्वागत असेल. तर धन्यशील पण कुकसे टीम लक्षात घ्या, एक ओव्हर जी पॉवर प्लेचं षटक आहे ती संपायच्या आधी जर खेळाडू आला तरच आपल्याला घेण्याची संधी तिथे दिली जाईल. त्यानंतर खेळाडू आपल्याला घेण्याची संधी दिली जाणार नाही. लेट्स प्ले. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू, फुटवर्कचा वापर पहिल्या चेंडूवर. क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळते. बॉलर बॅक ड्राईव्ह, एक धाव अकाउंट ओपन करतोय फलंदाज सुभाषच्या बॅटमधनं. आय थिंक एक धाव येते. सुभाष आणि आदित्यची जोडी. सुभाष ठाकरे आणि आदित्य जाधव ही सलामीची जोडी. गोलंदाज कुणाल. समोरच्या दिशेने फटका फसलाय की काय. वन बाउन्स गॅदर करण्याचा प्रयत्न 2 टप्प्याने गॅदर केला आणि वाढती धावसंख्या धावफलकावर आता 2 चेंडू आणि 3 धावा. मेगा फायनलचा हा दिवस, अंतिम घटिका या स्पर्धेतून आज आपण रजा घेणार आहोत मित्रांनो. परंतु आजचा दिवस कोणता संघ गाजवेल, कोण बाजी मारेल, ग्रीष्मा 11 आमनेपाडा मेगा पाण्यामध्ये दाखल झालाय. फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चेंडू खाली येत आहेत आणि चेंडू मात्र सापडणार नाही. चेंडू सीमापार फेकून दिला वाईडिश लॉंग ऑनच्या बाहेर. षटकार. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. कोणी आवाज देऊ नका बाहेरून, कारण तिसऱ्या पंचांची आपण मागणी केलेली आहे. तिसरे पंच जेव्हा आम्हाला नक्कीच सांगतील तोच डिसिजन आम्ही गृहीत धरू. टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहतोय आणि लक्षात घ्या, जी रेखा आहे सीमारेखा ती पडदा आहे. ती जी आपल्याला लाईन आतमध्ये दिसते ती सीमारेषा नाहीये, ती गृहीत धरू नका. जी व्हाईट कलरची रेखा पाडलेली आहे ती आधीची आहे. आपली सीमारेषा तो पडदा आहे ब्ल्यू कलरचा, तीच सीमारेषा आहे. तर 4 धाबा गृहीत धरले जातात. चेंडू जेव्हा पडत होता तेव्हा पहिल्यांदा लँड झाला खाली आणि त्याच्यानंतर पडद्याला स्पर्श झाला. तर 4 धाबा गृहीत धरल्या जातील. या 4 धावाने वाढती धावसंख्या आता धावफलकावर जोडली जाईल. 7 धावा धावफलकावर. आणि तिसऱ्या पंचांचा हा निर्णय आहे. टेक्निकल टीम आमची जॉईन झाली आणि तिसऱ्या पंचांच्या माहितीनुसार हा चौकार होता आणि चौकार आपण गृहीत धरलाय. दरम्यान व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. अवांतर स्वरूपाचा चेंडू. अवांतरने एक आणखी धाव जोडली जाते. धावफलकावर धावा झाल्यात आता 8.
पुढचा चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळी फुल टॉस, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि वॉट कॅच. चांगला झेल टिपलाय, फ्लाइंग झेल म्हणायला हरकत नाही आणि पहिला मोठा धक्का लागलाय लोणार टीमला. लगेच बॅट्समन रेडी ठेवा आपण. फलंदाज बाद होईल, आपण लगेच साथमध्ये उतरायचं आहे. जास्त वेळ दिला जाणार नाही स्पर्धेच्या माध्यमातून. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी, प्रत्येकी षटकासाठी 5 मिनिटं नक्की दिली जातील. तर पुन्हा एकदा सूचना करतोय दोन्ही संघांसाठी आणि या स्पर्धेतील सर्व संघांसाठी, जो पडदा आहे तीच आपली सीमारेषा आहे. जी लाईन आखली गेली आतमध्ये ती आधीची लाईन आहे आणि ती लाईन गृहीत धरली जाणार नाही. जो मेन आपला पडदा आहे ब्ल्यू कलरचा, तीच सीमारेषा आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 3 अक्षय आलाय. गोलंदाज कुणाल, वापसी राहिली कुणालची. आपल्या करावली बॅटची एज लागली, यष्टी रक्षक पोहोचतोय तिथे. एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न थोडासा मात्र अपयशी ठरला तिथे. जीवनदान मिळतंय फलंदाज लोणार संघाच्या फलंदाजाला आणि आता त्याचा कर्पूस समाचार उचलावा लागेल. 9 धावा दाफलकावर, 5 चेंडू शिल्लक, 5 चेंडू समाप्त झालेत, 1 चेंडू शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच असेल बापगाव आणि खांडबल. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचंय. स्वीप केला यावेळी गॅप मध्ये, चेंडू आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय आणि चेंडू निघून जाईल. हुलकावणी देतोय, 4 धावांसाठी येतो चौकार. तर जी पेनल्टी लागली गेली होती, कारण टॉस साठी उशीर आला होता संघ धनेश शिरवण कुकसे आणि त्यांना 2 धावांची नक्कीच आम्ही पेनल्टी आता ऍड करणार आहोत. आणि ती पेनल्टी लोणार संघाच्या अकाउंट मध्ये ऍड होईल आता एका षटकानंतर. तर धावसंख्या तशी झाली होती एका षटकानंतर 12 धावा झाल्या होत्या आणि पेनल्टीच्या 2 धावा ऍड करून 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाज क्रिश आहे. चांगला चेंडू पडल्यानंतर कमी उचली घेतली आणि नक्कीच आता ट्रेंडिंगला इंस्टाग्रामवर देखील आपण पाहताय क्रिश का सुनेगा. आता क्रिशला इथे ऐकावं लागेल गोलंदाजीच्या माध्यमातून. वेगवान गतीचा गोलंदाज आहे धनेश कुकसे संघासाठी. आपट्याकार गती कमी केली चेंडू मध्ये, कोणताही क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकला नाही आणि एक मात्र धाव तिथे जोडली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे सरसवताना पाहायला मिळतंय. 15 धावा, 2 चेंडू 15. थोडासा संघ आज उशिरा दाखल झाला धनेश इलेव्हन कुकसे आणि आपण पाहतोय की चिमुकल्या क्षेत्ररक्षकांना कुठेतरी फील्ड मध्ये आपलं काम करावं लागतंय. नक्कीच हा सामना जर जिंकला तर चांगल्या संख्येने धनेश इलेव्हन कुकसे संघ या मैदानावर पोहोचले. दरम्यान वाईट चेंडू पाहायला मिळतोय, वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव संख्या 16.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळी गुडलेन स्पॉट वरनं चेंडू पडल्यानंतर उचली घेतली, चेंडूला हवेमध्ये फ्लाय केला होता आणि क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला लॉंग ऑन वरनं झेल टिपला आणि आणखी एक फलंदाज आता पडतीच्या प्रवासाला परतावा लागताय. विकेटचं पतन. मोठे धक्के दिले आहेत धनेश इलेव्हन कुकसे संघाने. पाहायला गेलं तर लोणार संघाला, कारण जे सुरुवातीचे टॉप ऑर्डरचे बॅटर होते त्यांना नक्कीच डगआउट मध्ये पाठवण्याचं काम गोलंदाजांनी केलंय. लेट पण थेट असं म्हणायला हरकत नाही. एका बाजूने धनेश इलेव्हन कुकसे तर दुसऱ्या बाजूने आपण संघ पाहतोय अनुज इलेव्हन जय दुर्गा लोणार संघ. नक्कीच लोणाड गावामध्ये देखील दोन संघ आहेत. एक संघ आहे शिवशक्ती स्पोर्ट्स लोणाड आणि दुसरा संघ आहे अनुज इलेव्हन जय दुर्गा लोणाड. खोदून काढला आहे अप्रतिम चेंडू, परफेक्ट यॉर्कर तिथे पाहायला मिळतोय. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न करतील का तिथे आणि एकच धाव येते. एका धावेच्या मदतीनं धाव फलक 17 वर आपल्याला पाहायला मिळते. चेंडू झाले 4. 17 म्हणजे खतरा, परंतु कोणत्या संघाला खतरा? धनेश इलेव्हन कुकसे की लोणाड? कुकसे गावामध्ये देखील 2 ते 3 संघ आहेत. एक विकी स्पोर्ट्स देखील आहे, धनेश इलेव्हन कुकसे देखील आहे. चांगला चेंडू आणि जर आमच्या सांगोडे गावामध्ये जर पाहायला गेले तर तब्बल सध्याच्या घडीला 5 संघ खेळतायत. एक आई गावदेवी सांगोडे, एक साईका दिवाना, एक KM इलेव्हन, एक श्री गणेश आणि एक ओमकार इलेव्हन. 5 संघ एका गावामध्ये आहेत. समोरच्या दिशेने क्रिकेट मधला देखना फटका, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे पोहोचतोय आणि एक धाव येते आणि काल वरप येथे एक संघ क्वालिफाय देखील झाला होता, टॉप 3 मध्ये पोहोचला होता आणि तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी पटकावली त्या संघाने. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 19 वर जाऊन पोहोचतंय आणि 2 गडी बाद झालेत लोणार संघाचे. टॉस साठी रेडी राहा दोन्ही संघ. आपण येऊन टॉस बॉक्स मध्ये बसायचं, कारण भव्य टॉस बॉक्स उभारला गेलाय. स्वर्गीय कुमार साहिल विनोद भांबरे याच्या नावाचं टॉस बॉक्स आपण पाहतोय. चांगली संकल्पना आहे. आपल्या जे व्यक्तिमत्व नाहीये त्याची कुठेतरी उणीव भासते आणि त्याच्या आठवणींना कायम ठेवण्याचं काम या स्पर्धेच्या वतीनं केलं गेलंय. आणि नक्कीच स्वर्गीय विकी थले, विकी सुधाकर थले यांच्या स्मरणार्थ ते खेळाडू कक्ष देखील उभारला गेलाय. कारण पहिला चेंडू घेऊन यॉर्कर चेंडू हाताळला होता. समोरच्या दिशेने त्याला परफेक्टली दिशा दाखवली आणि एक धाव पर्यंत कंप्लीट केले फलंदाजाने. वाढती धावसंख्या 20 धावा धावफलकावर पाहायला मिळते. फुलटॉस यावेळी स्क्वेअर लेगला खेळून काढलाय आणि क्षेत्ररक्षकाला कुठेतरी चेंडू समजलेला नाही. चेंडू वन बाउन्स चालला सीमा पार, स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर येतोय चौकार. काय जबरदस्त संगीत प्रेक्षकांना ऐकवतात. डीजे ओमकार मंत्रमुग्ध केले सर्वांना. फिंगर रोल, परंतु चुकीचा चेंडू पाहायला मिळतोय. दंडित केल्या पंचांच्या माध्यमातून वाईट चेंडूची घोषणा केली गेली.
मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये उमेश केने सर आहेत. जेपी पॅनलचे पंच आपण ऑफिशियल पाहतोय. या संपूर्ण 4 दिवसामध्ये त्यांचं देखील कार्य अपार जबरदस्त राहिलेलं आहे. चांगला चेंडू पडल्यानंतर गती कमी झाली होती चेंडूमध्ये. फिंगर रोल चेंडूवर प्रत्येक चेंडू आपण वेगळ्या स्वरूपाचा पाहतोय. करणच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी झाली आहे. 3 चेंडूमध्ये 5-6 धावा खर्च केल्या आहेत. यावेळी बॅटच्या रडार मध्ये होता, पाठवून दिला चेंडूला सीमा पार, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर येतो षटकार. गाजलेले हिट सॉन्ग नक्कीच ते आपल्याला ऐकवत आहे. तर दरम्यान सुभाष भोईर साहेबांचं शुभागमन झालंय. 40+ लेजंड क्रिकेटर आहेत लोणार गावचे, त्यांचं सरस स्वागत. यावेळी कला दाखवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कला गोलंदाजाकडे देखील आहे. टासून टासून भरले आहे. करणचं तिसरं षटक थोडंसं मागाचं राहिलंय, परंतु करणला वापसी करावी लागेल. मोहसिन शेख देखील साहेब देखील उपस्थित आहेत. ते देखील 40+ लेजंड क्रिकेटर आहेत लोणार गावचे. दरम्यान लॉफ्टेड हिट आहे हवेमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षकाला झेल टिपला आणि फलंदाजाला आता माघारी परतावा लागेल. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. पहा मित्रांनो, लोणार गावामध्ये क्रिकेटचं क्रीडांगण नसलं तरी क्रिकेटचे चाहते भरपूर आहेत. या क्रीडांगणावर देखील त्यांची उपस्थिती लाभते. आई कालूबाई चषक 2025 मध्ये शिवशक्ती स्पोर्ट्स लोणार टीमचे यशस्वी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर कार्डवर धावा आपण पाहू शकाल. 18 चेंडूंची समाप्ती झाली. 18 चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचले. अजून शेवटचे 6 चेंडू फेकायचे बाकी आहेत. एक षटक फेकल्यानंतर समजेल की कोणता संघ मजबूत स्थितीमध्ये आहे आणि कोणता संघ थोडासा कमजोर दिसतोय. कारण धनेश 11 कुकचे संघ थोडासा लेट पण थेट मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आतापर्यंत जर विचार केला तर गोलंदाजी अप्रतिम झाले. 31 धावा खर्च केल्यात, परंतु अंतिम षटकामध्ये अनुज 11 अजय दुर्गा लोणार संघ डॉमिनेट करेल का? बॅटिंग मध्ये भरपूर डेप्थ आहे. चांगले फलंदाज केलपट्टीवर काम केलंय, परंतु अंतिम षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर कुकसे संघ करेल? तनय आलाय. एक चिमुकला 12th मॅन देखील धनेश 11 कुकसे संघाकडनं इथे पाठवला गेलाय. तनयचा पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. फुलटॉस स्वरूपाचा लोअर फुलटॉस होता आणि एक धाव येते. दुसरीचा प्रयत्न थोडस पंबलिंग. 3 क्षेत्ररक्षक होते तिथे. आणि बघता बघता विचार केला तर 3 धावा कंप्लीट केल्यात. आणि टेनिस क्रिकेटमध्ये 13 धाव घेणं तितकं सोपं नसतं. यापुढील नेक्स्ट बॅटल आपण पाहू शकाल. बाबगाव आणि खांडवल, NK खांडवल आणि बाबगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. सहर्ष स्वागत असेल तुमचं टॉस बॉक्स मध्ये. यामुळे स्विचिटचा देखना फटका. चिमुकला क्षेत्ररक्षक पळतोय तिथे आणि त्याच्या हातामध्ये चेंडू सापडणार नाही. चेंडू लॉंग स्टॉप एंडला पळतोय. सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय चौकार. शिवशक्ती स्पोर्ट्स लोणारचे एक उत्कृष्ट गोलंदाज सोहेल शेख यांचा शुभागमन झालाय. नुकतेच राजस्थान टूर करून ते इथे पोहोचलेत आणि आता सध्या फ्री असतील ते, कारण थोडासा माइंड देखील फ्रेश झाला असेल त्यांचा. परंतु आज खऱ्या अर्थाने गरज आहे त्यांची. आयोजनामध्ये देखील थोडीशी साथ लाभणं गरजेचं आहे. आजचा दिवस कठोर असेल आयोजकांसाठी. प्रदीपजी तले साहेबांनी खूप सारी मेहनत घेतली आहे.
शॉर्ट पिच चेंडूला स्क्वेअर लेगला खेळायचं पंचांच्या आत समांतर झाले तर वाईट चेंडू आणि वाईटच्या स्वरूपात धावसंख्या आता 39 वर जाऊन पोहोचते. चांगली धावसंख्या उभारली आहे. कौतुक करावं लागेल अनुज 11 जयदुर्गा लोणार संघाचं, कारण असं वाटलं होतं सुरुवातीला लवकर विकेट्स गेल्या, त्यानंतर मिडल ऑर्डरच्या फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. ब्लॉक हॉलमध्ये यावेळी लाऊड अपील केली आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. आणखी एक मोठा धक्का लागलाय लोणार टीमला. म्हणून द्यायचंय चिमुकले व्हॉलेंटियर्स जे आहेत त्यांनी थोडस आपलं कार्य देखील करायचं आहे. त्यांची देखील मेहनत आहे, कारण स्पर्धेमध्ये जर प्रेक्षक असले तरच त्या स्पर्धेला मजा असते. प्रेक्षकांची गरज आहे खऱ्या अर्थाने स्पर्धेला. आणि कदाचित संध्याकाळचं सत्र जबरदस्त राहील, कारण ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाने मेगा फायनलचं तिकीट कन्फर्म केले. तर ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचे पाठीराखे अमाप संख्येने इथे पोहोचतील. आणि जर विचार केला तर कालचा दिवस म्हणजेच जय हनुमान चौदरपाडा संघाने सेमी फायनलमध्ये आपलं तिकीट कन्फर्म केलंय. गावदेवी नांदकर सारख्या मोठ्या बलाढ्य संघाला त्यांनी पराजित केलं काल. जबरदस्त खेळ राहिला. आणि जर प्री क्वार्टर फायनल मध्ये विचार केला तर तब्बल 28 धावा डिफेंड केल्या होत्या. चांगला चेंडू पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी बाहेरच्या दिशेने फेकला होता. पंचांच्या आत समांतर झाले आणि वाईट चेंडू पाहायला मिळतोय. वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव. धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचले आणि 4 षटकामध्ये 40 धावा जरी 41 धावा झाल्यात. 40 धावा जरी म्हटल्या तरी तितकं मोठं छोटं समीकरण नसणार आहे, कारण आपण पाहिलं इथे लो स्कोरिंग सामने देखील जिंकताना पाहिले गोलंदाजी करणाऱ्या संघाला. जर्मन चौदरपाडा संघाने 28 धावा देखील डिपेंड केल्या होत्या. बॅटची कडा लागली आहे, पानं झुमाल आहेत. शॉट फाईन लेगला आणि क्षेत्ररक्षण करतील तोपर्यंत एक धाव नक्कीच येते. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. चारही मुंड्या चित केला फलंदाजाला. अंतिम चेंडू राहिला डॉट आणि या डॉटच्या स्वरूपात आता चार षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 42 आणि विजयासाठी 43 धावांची गरज आहे. धनेश इलेव्हन कुकसेट टीमला लगेच आपण खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसा, वेळ कमी खर्च करा आणि लगेच क्षेत्ररक्षण देखील लोणार संघ आपण सजून घ्या. आणि तोपर्यंत आपण दुसऱ्या मॅचचा टॉस देखील करणार आहोत. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन बाबगाव आणि खांडवल, दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज लगेच रिपोर्टिंग करा आपण. बाबगाव टीमचा कॅप्टन इथे पोहोचलाय. एन के खांडवल आपल्या टीमचा कॅप्टन पाठवा. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर थोडीशी दक्षता घ्या आणि कर्णधाराला लगेच पाठवायचं आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो, मैदानाच्या आतमध्ये सामना रंगतो. एका बाजूने अनुज 11 जयदुर्गा लोणार आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट देतो धनेश 11 कुकसे. टॉस जिंकल्यानंतर नक्कीच कुठेतरी चांगला निर्णय राहिलाय, खराब निर्णय राहिलाय असं म्हणायला हरकत नाही, कारण क्षेत्ररक्षण स्वीकारलं धनेश 11 कुकसे संघाने आणि तब्बल धावसंख्या उभारली 42.
आणि 43 ची गरज आहे आता. 24 चेंडू 43 धावा बनतील का? चांगली गोलंदाजी नक्कीच करावी लागेल, कारण चांगले फलंदाज आहे धनेश 11 कुक्से मध्ये. आपण फर्स्ट इनिंगचा हायलाइट पाहू शकता कशा पद्धतीने बॅटिंग केली लोणार संघाच्या फलंदाजाने. चौकार, त्यानंतर आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळाला आणि प्रयत्नाच्या नादात तिथे फलंदाज बाद झाला. हा स्विचिटचा फटका आणि तिथे 4 धावा मिळाल्या. या चेंडूवर मात्र लाऊड अपील केली, फलंदाज बाद झाला. अशा रीतीने 42 धावा फरकावर आणि 43 ची गरज येणाऱ्या 24 बॉल्स मध्ये दोन्ही ऑफिशियल आमचे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना मैदानाच्या आतमध्ये जेपी पॅनलचे ऑफिशियल पंच आहेत आणि जबरदस्त पंचगिरी राहिले या स्पर्धेमध्ये. आज खास आकर्षण जर पाहायला गेलं या स्पर्धेमध्ये तर आजच्या दिवसातील सर्व जेवण अन्नदाते जे गुपित आहेत त्यांनी अन्नदान केलेलं आहे. सर्व प्रेक्षकांसाठी नॉनव्हेज जेवण असेल, खेळाडूंसाठी देखील असेल आणि मान्यवरांसाठी देखील असेल. त्यासोबत अनेक मान्यवरांचं सहकार्य लाभलंय, मग ते ट्रॉफीसाठी असो किंवा मॅन ऑफ द सिरीजसाठी असो किंवा बेस्ट बॉलरसाठी, बेस्ट बॅटरसाठी असो किंवा इतर पारितोषिक देखील मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला आलेला आहे. जितू बालकनाथ थले साहेबांच्या माध्यमातून जर जीत बालकनाथ थले साहेबांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज ज्या आपल्याला आहेत प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ ते आपल्याला लाभलेले आहेत. त्यासोबत राणा ढोले साहेब यांच्या स्मरणार्थ, गजानन ढोले यांच्या स्मरणार्थ राणा ढोले साहेबांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह, मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज पुष्कर भंडारी उपसरपंच यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहेत. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि या ट्रॉफीज आपल्याला लाभल्या देवीदास थले समाजसेवक भगवान विष्णू थले यांच्या स्मरणार्थ त्या ट्रॉफीज आपल्याला लाभलेल्या आहेत. त्यासोबत बेस्ट बॅट्समॅन साठी बॅट सोपान तिसकर एस ब्रँडची चांगली बॅट आपल्याला लाभलेली आहे. बेस्ट फिल्डर साठी ट्रॉफी जी लाभली आहे शूज जे आहेत आणि विधी ज्ञानेश्वर मुकादम आणि सुरेश चौधरी मंडव यांच्याकडनं आपल्याला नक्कीच त्याची सुविधा लाभली आहे. मॅन ऑफ द मॅच साठी हेल रुपेश भंडारी साहेब, तर अनेक असे मान्यवर आहेत. तर दरम्यान आपण मॅचच्या दिशेने जाऊया, मान्यवरांची नावं आपण नंतर देखील पुकारू. तर सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. कॉम्पॅन मध्ये एक छोटासा बदल या ऐकूयात या सेकंड इनिंग मध्ये योगेश पाटील सर यांचा आवाज. चला, शेवटचा ऑफिशियल कॉल असेल एनकेश्वर खांडवल संघाला की आपण नाणेफेकीसाठी रेडी राहायचं आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाचा संगणक पोहोचलेला आहे. आई गावदेवी बापगाव विपक्ष एनकेश्वर खांडवल अशी लढत आपण पाहणार आहोत. आणि पहिल्या चेंडू तर पाहिलं तर या ठिकाणी डॉट केलाय अजय कदमला आपण इथे पाहतोय. आतिश मागे आणि करण पाटीलची सलामीची जोडी. लक्ष पाहिलं तर या ठिकाणी 43 धावांचा पाठलाग या ठिकाणी करण्यासाठी ही जोडी आपल्याला गणेश कुक्षे संघाकडून पाहायला मिळतोय. पुन्हा 30 लेन तो चेंडू जणू काय पहिल्या चेंडूचा आपण रिप्ले पाहतो की काय, परंतु नाहीये. सलगचा दुसरा डॉट बॉल इथे मात्र हाताळलाय पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजय कदमनं. आज लोणार गावाची स्पर्धा सध्या आपण पाहतोय शिवशक्ती स्पोर्ट लोणार आयोजित आई कालुबाई चषक 2025चा सत्र. आणि या लोणार गावातले संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. अनुज 11 जयदुर्गा स्पोर्ट लोणार सर्वात चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाले. पहिल्या 2 चेंडूवरती एकही धाव इथे मात्र खर्च केलेली नाहीये. चांगल्या रिदम मध्ये आपण पाहतोय अजय कदमला. पुन्हा 30 लेंथ, परंतु आता ऑफ स्टिकच्या नव्हे तर लेग स्टिकच्या मात्र चेंडू बाहेरून चाललाय. स्वेर धाव इथे मात्र पाहायला मिळाली एक्स्ट्राच्या स्वरूपात. एनकेश्वर खांडवल संघ लक्षात सुद्धा जर आपण इथे पोहोचला असता तर आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जो पुढील सामना असेल गावदेवी विहाणा स्पोर्ट पिसे विपक्ष पवनपुत्र पिसे संघ आपण सुद्धा मात्र या ठिकाणी वेलेचं भान ठेवून वेलेवरती या ठिकाणी रिपोर्टिंग दाखवायची आहे. आपण त्याच्या रूपानं गणेश कुक्षे संघाचा मात्र जो अकाउंट आहे तो मात्र या ठिकाणी ओपन केला गेला, परंतु पहिले षटक जे आहे पॉवर प्लेचं ते मात्र फार महत्वपूर्ण राहणार आहे गणेश कुक्षे संघासाठी.
हो, इथे मात्र पाहू शकाल बॅटची आतली कडा आणि विकेट किपरनं कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. पहिला विकेटचं पतन आतिश मागे शून्यावरती 2 माघारी चाललाय. पहिला धक्का लागत असताना टीम धनेश इलेव्हन कुकसे संघाला. पहिल्या चेंडूपासून पाहतो की या ठिकाणी थोडंसं चाचपड असताना आपल्याला आतिश मागे पाहायला मिळालं आणि अखेर ही गोष्ट मात्र होणारच होती. आणि त्याचवेळी पाहतो की चुकीचा फटका त्याने मात्र एक्झिक्यूट केला आणि अखेर बॅटची कडा लागली आणि विकेट किपरनं कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. 1-1 अशी सध्या परिस्थिती पाहतो. न्यू बॅटर पाहू शकाल अक्षय पाटीलला मात्र त्या ठिकाणी वन डाऊनला आता मात्र प्रमोशन दिलं गेलं. आज राज पाटीलची अनुपस्थिती आपण पाहिली, आज भूषण पाटीलची अनुपस्थिती पाहिली आणि कुणीतरी मात्र त्याची उणीव आता मात्र या संघाला भासते. परंतु लक्ष पाहिलं तर एवढं मोठं नाहीये, कारण करण पाटीलकडे जी क्षमता आहे अक्षय पाटीलला जरूर प्रमोशन दिलाय की एक्झॅक्टली तो मात्र इथून छोटीशी पार्टनरशिप आपल्या संघासाठी मात्र साकारेल का. आणि येणाऱ्या बॅटरमध्ये शुभम शेलारचं येणं बाकी आहे. माणूस धुमालला तुम्ही पाहू शकाल, विनीत धुमाल सुद्धा मात्र आज इन ऍक्शन मध्ये आहे. म्हणजे बॅटिंग ऑर्डर खोलवर आहे, परंतु इथे कुठेतरी या पहिल्या ओव्हरमध्ये धाबा मात्र कुठेतरी घेण्याचा प्रयत्न करावा लागेल, जेणेकरून जो तुमच्यावरती आता प्रेशर रिलीज झालाय तो मात्र थोडंसं तुम्ही या ठिकाणी कमी करू शकता. आणि तो प्रयत्न मात्र इथून करण पाटील आणि अक्षय पाटील करू शकेल का आपल्या टीमसाठी. पहिली विकेट खात्यामध्ये पाहायला मिळाली अजय कदमच्या. मोठी विकेट त्याने प्राप्त केली आणि इथे मात्र पॉशकल बॅटची एक्झॅक्टली कडा होती आणि पॉशकल त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झालं असतं तर मात्र चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. परंतु त्या ठिकाणी त्या सिंगलसाठी दोघांनी रिक्स उचलले आणि रिक्स में बरकत आहे. तुम्ही रिक्स तुम्हाला घ्यावी लागेल, कारण इथे या मैदानाचं एक आपण वैशिष्ट्य पाहिलं तर धाबाचा पाठलाग करणं थोडंसं कठीण गेलेलं आहे. आणि तो धाबांचा पाठलाग आता मात्र सुरू आहे धनेश इलेव्हन कुकसे संघाकडून. पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत पाहिलं तर पॉवरफुल गोलंदाज अजय कदमच्या वतीने आपण पाहतोय. आणि आता मात्र संपूर्ण लोणारकरांच्या नजरा आहेत त्या मात्र या ठिकाणी या संघाकडे लागलेल्या आहेत, कारण 2 लोणारचे संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहिले, एकाचा अस्तित्व संपन्न झाला आणि एक संघ आता मात्र सध्या फाईट करतोय धनेश इलेव्हन कुकसे संघासमोर. आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून फलंदाज मात्र थोडेसे मात्र या ठिकाणी शांत राहिलेले आहेत, कारण त्यांना संधी देत नाही गोलंदाज अजय. अजून एक चांगला चेंडू वेगवान होता आणि पाहू शकाल पूर्णपणे बॉडीला ब्रश होणारा चेंडू. तिथे सुद्धा मात्र करण त्या चेंडूला एक्झिक्यूट करू शकला नाहीये आणि निर्धावपणे चेंडूची मात्र आपल्याला सांगता पाहायला मिळाली. फलकावरती फक्त 2 धाबा. एका गड्याच्या मोबदल्यात लक्ष पाहिलं तर 43 धावांचं आहे आणि अजून पाहिलं तर विजयापासून 41 धाबा दूर आहे धनेश इलेव्हन कुकसे. आज पाहू शकाल सर्व यंगस्टार खेळाडू आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळाले आणि जरूर पाहिलं तर गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी आपण म्हणू शकतो, कारण 42 वरती मात्र संघाला रोखणं हे सुद्धा मात्र एक चांगली उपलब्धी असते एका संघासाठी. परंतु त्या धाबांचा पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला इथून तंत्रशुद्ध फटके खेळावे लागतील. स्वतःकडे जी क्षमता आहे त्या क्षमतेनुसार तुम्हाला कामगिरी या ठिकाणी करावी लागेल आणि तो केला आज करण पाटील. साकारणार का फुलर लेत होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, अगदी बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला, स्वतः गोलंदाज चालला चेंडूकडे, धावले फक्त एक आणि एक सक्सेसफुल षटकाची समाप्ती जयदुर्ग अनुज इलेव्हन लोणार संघासाठी अजयनी केलेली आहे. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये 3, एक विकेट त्याच्या नावावरती राहिलाय आणि येणाऱ्या 18 चेंडूच्या खेळामध्ये आता विजयासाठी धनेश इलेव्हन कुकसे संघाला 40 धावांची गरज. या स्पर्धेचा आपण हायलाइट पाहिला तर पहिल्या 2 दिवसातून आपण विचार केला तर पहिली सेमीफायनलची मॅच पाहिली आपण मुठवल विपक्ष ग्रीष्मा इलेव्हन आमनेपाडा आणि त्या सेमीफायनल मध्ये विजेता संघ राहिला ग्रीष्मा इलेव्हन आमनेपाडा. त्यांनी थेट फायनल मध्ये तिकीट बुक केलं आणि कालचा दिवसाचा आपण खेळ पाहिला तर जे हरमान चौदरपाडा संघाने सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आणि जो संघ आजच्या लॉर्ड्स मधून निघेल तो संघ मात्र त्यांच्या विरोधात या स्पर्धेतील दुसरी सेमीफायनलची मॅच खेळताना आपल्याला सायंकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि मग तो कोणता संघ असेल. NK स्पोर्ट खांडवल संघ पहा, विनंती करतोय की जी तुम्हाला वेळ दिलेली आहे त्या वेळेवरती तुम्हाला पोहोचणं गरजेचं आहे आणि विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी इथे मात्र सज्ज राहायचं आहे. सुजित पाटील आणि विवेक पाटील कंपनी NK स्पोर्ट खांडवल. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये आता विजयासाठी 40 धाब्यांची आवश्यकता असताना गोलंदाज राजला मात्र या ठिकाणी
प्रमोशन दिलेलं आहे. राजचा खेळ या खेळपट्टीवरती चांगला राहिलाय, कारण मागील ज्या स्पर्धा आपण पाहिल्या त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र राजने अतिशय चांगल्या प्रमाणे खेळ साकारला होता आणि पुन्हा मात्र त्याच्याकडे चेंडू सोपवलाय लोणार संघाने. परंतु इथे आता मात्र खेळामध्ये बदल करावा लागेल, खास करून फलंदाजांना आक्रमकता तुम्हाला या ठिकाणी दाखवावी लागेल. धावांचा वेग तुम्हाला त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल. फुलटॉस आहे, सरळ बॅटिंग ऑफ करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन होती क्षेत्ररक्षक तैनात, चांगलं क्षेत्ररक्षण जबरदस्त मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी थोडीशी जम्प केली आणि जम्प घेत असताना दुसरीचा प्रयत्न मात्र तिथे फलंदाजाने केलाय आणि सक्सेसफुल 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. सिंगलला डबल, डबलला तिहेरीमध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. जर मोठे फटके जर येत नसतील तर स्कोर कार्ड तुम्हाला मात्र या ठिकाणी चालू ठेवावा लागेल. अगदी क्लोज जाण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल आणि तो प्रयत्न आता मात्र इथून करम पाटील करतोय. पहिल्या चेंडू लूज जर होता आणि त्याच्यावरती 2 धावा जोडण्यामध्ये फलंदाजाला यश मिळालं. अजूनही 38 धावा दूर लक्ष्यापासून 17 चेंडूचा खेळ येणं शिल्लक. थोडीशी आपण पाहतो की आता खेळाडू कक्षामध्ये मशान शांतता आहे, परंतु एक्झॅक्टली वादळ येण्यापूर्वीची शांतता असावी. चुकीची लेंथ ऑफ स्टिकच्या मात्र चेंडू बाहेरून निघून गेला. दुनियात पंचांचे समांतर वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. धावा कशा येतात ते महत्वाचं नाही, इथून आता मात्र धावा येणं गरजेचं झालेलं आहे. टीम धने शिलबन कुक्षे संघाचा विचार केला तर आज अक्षय पाटीलला मात्र प्रमोशन दिलं, 1 डाऊनला त्याला पाठवण्यात आलं आणि त्याला ते सिद्ध आज करावं लागेल आपल्या टीमसाठी. चांगला खेळ त्याला मात्र या ठिकाणी करावं लागेल. कुठल्या पासून ऑन साईडला उडवलाय, फटकेला उंची जास्त मिळाली आणि त्याच्यामुळे पाहतो की स्क्वेअर लेगला कुठल्या प्रमाणात चूक झाली नाहीये. दुसरा धक्का लागत असताना टीम धनेश 11 कुक्षे संघाला 2 गडी मात्र माघारी परतले आणि दोघेही पाहिले तर त्या ठिकाणी सपसेल फेल ठरले गेले. कारण आपण याचा विचार केला तर पहिला फलंदाज आतिश मागे बाजूला, त्याने एके धाब्याचं योगदान दिलं नाही, त्याने 3 चेंडूचा सामना केला. आणि करण पाटीलचा आपण विचार केला तर त्याने 4 चेंडू फेस केले आणि त्याच्या बॅटमधून निघाला फक्त 3 धावा. परंतु आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय मानस धुमाल. जे नुकतीच 2 दिवसांपूर्वी आपण डीडी मैदानावरती जी स्पर्धा पाहिली, आई वज्रेश्वरी निंबावली चषक, त्या चषकावरती धनेश 11 कुक्षे संघाने नाव कोरला, प्रथम क्रमांकाचा चषक पटकावला आणि त्या स्पर्धेमध्ये एक्झॅक्टली षटकाराचा पाऊस याच फलंदाजाने पाडला गेला आणि त्याच्या करिअर मधील पहिली अर्धशतकीय इनिंग त्याने मात्र आपल्या नावावरती केली आणि तो आता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय मानस धुमाल. आणि आज त्याच इनिंगची मात्र कुठेतरी आवश्यकता असेल धनेश 11 कुक्षे संघाला, कारण संघ पाहिला तर पूर्णपणे या संकटामध्ये सापडलाय आणि या संकट मोचकाची भूमिका मात्र या खेळाडूला मात्र या ठिकाणी पार पडावी लागेल. चांगला फॉर्म आता आहे, कुठल्याही क्रमांकावरती पाठवलं की तो मात्र ते त्याचं कार्य आहे ते तो चोखपणे पार पडतो. परंतु त्याची विकेट धोक्यात आणि पाहू शकाल त्या ठिकाणी जबरदस्त जे लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक जवळपास मुडॉन पर्यंत पोहोचला आणि शेवटच्या क्षणाला मात्र जी हातांची ओंजल होती ती मात्र बाहेर काढली. परंतु या ठिकाणी आमच्या ऑफिशियल पंचाने आता मात्र या ठिकाणी भीमर चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. परंतु झेल चांगल्या पद्धतीने मात्र त्या ठिकाणी पकडलाय. परंतु इथे या चेक केला जातोय की एक्झॅक्टली कमरेच्या वर आहे का, हे आता मात्र जरूर पाहणी करतील आमचे तिसरे पंच बाला ऐकारे सर जरूर आमच्या सोबतीला आहेत. फायर डिलिव्हरी फुल टॉस होता आणि त्याच्यावरती कुठेतरी पाहतो की चुकीचा फटका मात्र खेळला गेला आणि जेलबादच्या स्वरूपात अजून एक धक्का लागत असताना टीम धनेश 11 कुक्षे संघाला. असं एक क्षण वाटलं होतं की मात्र चेंडू धरणीला दान होईल, परंतु आदित्यचं मी कौतुक करेन, भरपूर त्यांनी अंतर कापत मात्र एक्झॅक्टली चेंडूवरती त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली आणि आपल्या उजलीमध्ये तो चेंडूला कैद केला. मित्र म्हणे की एक मोठी विकेट्स, शार्क मासा नाही तर देव मासा या ठिकाणी अडकलाय लोणार संघाच्या, असं म्हणायला हरकत नाहीये. न्यू बॅटर पाहू शकाल शुभम शेलार, इंडियन नंबर 5 5व्या क्रमांकावरती आला खेळण्यासाठी. ज्याप्रमाणे एखादा वालवंटामध्ये उंट पाण्यासाठी तडफडतो त्या अनुषंगात मात्र इथून प्रत्येक धावेसाठी मात्र या ठिकाणी संघर्ष केला जातोय धनेश 11 कुक्षे संघाकडून, कारण धावा इथे मात्र वेगाने येत नाहीत. आतापर्यंत एकही चौकार आला नाही, एकही षटकार मात्र आला नाहीये. याचा अर्थ टिचून मारा आज आपल्याला अनुज 11 जयदुर्गा लोणार संघाच्या वतीने पाहायला मिळतोय.
सुरुवात अजय कदमने केली आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र राज सुद्धा मात्र चांगला खेळ साकारतोय आणि आज शुभमला चांगला खेळ साकारावा लागेल. दूरवरून करण्याचा प्रयत्न, चॉप करण्याचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी. लाऊड अपील कॉट साठी, परंतु पंच त्या ठिकाणी ही अपील मात्र नाकारतायत. डॉट बॉल मात्र त्या ठिकाणी चेंडूची सांगता आपण पाहिली. राज पुन्हा एकदा ओरतो विकेट मारा करतोय. ऑन साईडला टर्न जरूर केला, परंतु चेंडू त्याला जमिनीच्या साईड हो मिस्टेक घडली गेली. परंतु बॅकअप साठी मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि त्याच्यामुळे पाहतो की एकच रूपांतर दुहेरीमध्ये आपण होताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान ही स्पर्धा पहा आग्रा दिल्ली या ठिकाणी सुद्धा मात्र पाहिली जात आहे, कारण आपल्या विभागातील काही मंडळी मात्र त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जयदुर्गा स्पोर्ट लोणार संघाला अर्थात नित्यानंद पाटील आणि गोरखनाथजी ठाकरे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि एनके स्पोर्ट खांडवा संघाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. धावसंख्या पाहू शकाल लाफलकावरती 8 लागल्या गेल्या आणि त्या 8 धावा जोडण्याकरता तब्बल 3 विकेट्स मात्र इथून गमावले गेले. शुभम शेलार आणि अक्षय पाटीलची जोडी सध्या आपण पाहतो खेळपट्टीवरती सज्ज आहे. शुभमने मात्र हा फटका जो केला एक्झॅक्टली परफेक्टली मिडल होता. जरूर या फटक्याने त्याचा कॉन्फिडन्स मात्र इथे वाढू शकतोय आणि अक्षयला मात्र त्याला चांगली साथ द्यावी लागेल. कुठल्या चेंडू पुन्हा हवेत केलेला आहे, एलिव्हेशन नाहीये आणि त्याचमुळे पाहतो की चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचला आहे आणि या ठिकाणी अजून एक झेल चांगल्या प्रमाणे पकडलाय. म्हणजे आजचा आपण जर या डाबाचा विचार केला तर जेवढे झेल उडाले तेवढे लोणारवाल्यांनी मात्र पकडले आणि त्याच्यामुळे पाहतो की या सामन्यामध्ये आता धनेश इलेव्हन कुकचे संघ आपल्याला बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. निराश पावलाने आता मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी शुभम शिलार सुद्धा मात्र अगदी प्रकारच्या दिशेने चाललाय, कारण पहा ज्यावेळी आपण वेळेवरती एखादा संघ एखाद्या स्पर्धेमध्ये दाखल होतोय त्यावेळी मात्र तुम्हाला एक वेळ मिळते की तुम्ही एक छोटीशी टीम मीटिंग घेऊ शकता. त्या टीम मीटिंग मध्ये तुम्ही रणनीती आखू शकता, परंतु हा संघ उशिराने पोहोचला आणि त्याचा फटका मात्र या संघाला बसला असं म्हणायला हरकत नाही. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला नाहीये. अजून एक सर चेंडूचा खेळ बाकी आहे. सर ओव्हर कंप्लीट का? सर ओव्हर कंप्लीट आहे का? पहिल्या चेंडूवरती दुहेरी, दुसरा चेंडू स्वेअर वाईड होता, तिसरा चेंडूवरती विकेट्स. सर एक बॉल शिल्लक आहे अजून दुसऱ्या षटकात येईल. पहा पूर्ण षटकाचं विश्लेषण मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, दुसरा चेंडू वाईट होता, तिसरा चेंडूवरती विकेट्स, चौथा चेंडू डॉट, पाचव्या चेंडूवरती दुहेरी धाव आणि शेवटच्या बॉलवरती विकेट्स. लीगल फक्त 5 बॉल आलेले आहेत.
चला सर्व काही सुरळीत आहे कारण या ओव्हरमध्ये 3 विकेट्स आलेले आहेत. ओव्हर कंप्लीट आहे. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी इंस्टाग्राम फेम प्रसिद्ध रील स्टार मिस्टर विपुल भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आणि त्यांच्या सोबतीला पाहू शकाल सन्माननीय दिनेशजी भांबरे जे या पेशाने बॉडी बिल्डर आहेत. त्यांचं इथे शुभागमन होतोय. दोघांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 2 षटकांचा खेळ संपूर्ण 8 धावा धाफलक्यावरती लागलेल्या आहेत. आणि येणाऱ्या 8-12 चेंडूचा खेळ आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विजयासाठी अजूनही धडे शिल्लक कुक्षे संघाला 35 धाब्यांची आवश्यकता. न्यू बॅटर विनीत धुमाल आणि षटकाला सुरुवात करतो या ठिकाणी बबल्या. हो फ्लाविंग स्वीप करण्याचा प्रयत्न. जयेश पाटीलचा हा सिग्नेचर स्ट्रोक आहे आणि तोच फटका मात्र या ठिकाणी अक्षय पाटीलने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहतो की तो अपयशी ठरलाय. डॉट बॉलनं बबल्यानं सुरुवात केली. लक्षात मात्र पाहिलं तर कुठेतरी दूर चाललाय धडेशिलो कुक्षी संघाच्या दृष्टिकोनातून, कारण 11 चेंडूचा केला आता मात्र शिल्लक राहिला आणि त्या 11 चेंडूमध्ये विजयासाठी 35 धावा इथून जोडावा लागतील. चेसिंग कंपल्सरी असणार ही स्पर्धा. बबल्या चांगला वेग प्राप्त करतोय. अगदी गोलंदाज डोक्यावर फटका केल्याचा प्रयत्न, परंतु चेंडू चाले लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल धाव फक्त मात्र त्या ठिकाणी जोडली जाईल. डायरेक्ट हिट झाला गेला होता, परंतु दुहेरीचा प्रयत्न मात्र इथून होणार नाहीये, कारण विनीतला माहिती की आता इथे सिंगल डबलने काय सिद्ध होणार नाहीये. मोठ्या फटक्यांसाठी मात्र इथे प्रयत्न त्यांना करावा लागतील आणि ती ताकद विनीत धुमालकडे आहे आणि त्या ताकदीने त्याला खेळ मात्र या ठिकाणी साकारावा लागेल, कारण 4 महत्वपूर्ण फलंदाज मात्र या ठिकाणी गमावले गेले. त्याचा मात्र कुठेतरी प्रेशर मात्र येणाऱ्या फलंदाजावरती वाढला गेला, परंतु विनीत धुमाल ती क्षमता ठेवतोय की इथून सुद्धा मात्र सामन्याला कलाटणी देऊ शकतोय, कारण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडेल याची आपण भविष्यवाणी मात्र करू शकत नाहीये. ऑफस्टिकच्या अगदी चेंडू बाहेरून चाललाय. पंचाचा वाईटचा इशारा. एनके स्पोर्ट खांडवल संघाला शेवटची ऑफिशियल कॉल. जर तुम्ही या ठिकाणी नाणेफेकीशी जर उपस्थित राहिले नाही तर पॅनल्टी मध्ये अजून बढोतरी केली जाऊ शकते. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी बबल्याने ही धाव खर्च केली. आज आतापर्यंत आपण जर जयदुर्ग अनुज 11 लोणार संघाचा विचार केला तर मात्र तिन्ही डिपार्टमेंट मध्ये चांगला खेळ त्यांचा राहिलाय, कारण फलंदाजी करत असताना मात्र योग्य तो आकडा इथे उभारला आणि त्या धामांचा संरक्षण करत असताना वेळेवरती आपण पाहतो की ब्रेक मध्ये विकेट्स प्राप्त केल्या आणि धाबांवरती पूर्णपणे त्या ठिकाणी रोख लावली गेली. हो रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्रिफला इथे उद्ध्वस्त केल्या गेल्या. बबल्याच्या खात्यामध्ये ही पहिली सफलता आणि धनेश 11 कुकचे संघाला लागणारी ही 5वा हा धक्का मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या यॉर्करला मात्र विनीत धुमाल सन्मान देऊ शकला नाहीये. वेगावरती स्वार गोलंदाज बबले आणि काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. पूर्णपणे या ठिकाणी पाहतो की या सामन्यावरती पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. चांगला खेळ आणि तसे जर पाहिले तर आज आपल्या गावकऱ्याचा जास्त मात्र या ठिकाणी पाठिंबा आहे. भरपूर संख्येने मान्यवर त्यांचे सहकारी त्यांचे पाठीराखे आज आपल्याला मैदानाच्या अगदी चौफेर दिशेने पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या समोर खेळण्याची एक वेगळी मजा असते. न्यू बॅटर पाहू शकाल क्रिश पाटील आलाय. बॅटची आतली कडा आणि पाहू शकाल त्या ठिकाणी एक हाफ चान्स होती विकेट किपरकडे, परंतु ती चान्स मात्र अजय कदमनं गमावली. पहिल्या चेंडूवरती जीवनदान क्रिश पाटीलला मात्र तिथे प्राप्त झाला, परंतु क्रिश पाटील बद्दल बोलायचं झालं तर येणारा भविष्य आहे कुकसे गावाचा, उगवता तारा आहे, टॅलेंटेड खेळाडू आहे आणि या चांगला अष्टपैलू खेळ तो साकारत असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये. जसा तो स्पर्धा खेळत जाईल तसा तो अनुभव त्याच्याकडे येत राहील आणि जरूर एक दिवस क्रिश पाटीलचा सुद्धा मात्र आपल्याला बोलबाला या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळू शकेल. अक्षय पाटील नेहमीप्रमाणे फटका त्याने खेळण्याचा प्रयत्न केला. पॉइंटला मात्र त्या ठिकाणी मिस्टेक घडली गेली, झेल ड्रॉप, परंतु या झेल ड्रॉपने मात्र जास्त नुकसान आता इथून अनुज 11 जयदुर्गा लोणार संघाला मात्र होणार नाहीये, कारण त्यांना माहिती की इथून सिंगल डबलने मात्र आपल्याला जास्त नुकसान होत नाहीये, कारण इथे जर सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक चेंडूवरती आता इथून सिक्सर अपेक्षित आहे, कारण 7 बॉल शिल्लक आणि 7 बॉल मध्ये इथून 32 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरिता.
पुन्हा पाहू शकाल त्या ठिकाणी शफल झाले आणि चेंडू सरळ असं त्यांच्या डोक्यावरून डॉट बॉलनं मात्र इथे समाप्ती केली गेली. दरम्यान पाहू शकाल सन्माननीय सचिनजी गायकवाड लोणार गावची जे समाजसेवक आहेत त्यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन सनापन्न व्हा. आपलं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. आज सुपर संडे आणि सर्वांसाठी आज विनामूल्य सेवा मेजवानी जेवणाची सोय आज या ठिकाणी आमच्या आयोजन समितीच्या वतीने केलेली आहे आणि स्पेशल नॉनव्हेज आहे. लक्ष असू द्या प्रत्येक खेळाडूंसाठी, प्रत्येक प्रेक्षकांसाठी आणि प्रत्येक मान्यवरांसाठी ही सुवर्ण संधी असेल. आणि पहा पहिल्याच पर्वामध्ये एवढं मोठं देखणं नियोजन आज आपल्याला शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघाच्या वतीने पाहायला मिळतो आणि त्यामध्ये मी ग्रामस्थ मंडळ लोणारचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी सुद्धा मात्र आपल्या गावच्या मुलांच्या पाठीमागे ते खंबीरपणाने उभे राहिले. अनेक सक्सेसफुल स्पर्धा आपल्या भेटीस ते घेऊन आले. नवीन गोलंदाज राहुल थलेच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतो आणि जर हॅट्रिक कंप्लीट केली तर मिस्टर योगेश डोंगरे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाणार आहे आणि भावेश थले यांच्याकडून 500ची कडक नोट दिली जाईल. आणि तसं जर पाहिलं तर राहुल थलेने आम्हाला स्पर्धेमध्ये चांगला सपोर्ट दिलेला आहे, चांगला सहकार्य केलेला आहे. एज अ स्कोरर म्हणून चांगला योगदान त्याचा स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे आणि त्याच्याकडे आता संपूर्ण शिवशक्ती लोणार संघाच्या नजरा लागलेल्या आहेत कारण एक पॉप्युलर खेळाडू आहे. सहा चेंडूचा खेळ शिल्लक, 32 धाब्यांची आवश्यकता आणि सामना करण्यासाठी सज्ज झालाय क्रिश पाटील. आपल्या नावाची एक छाप सोडेल का स्पर्धेमध्ये, परंतु नाहीये. पहिला चेंडू पाहू शकाल अगदी परफेक्टली वाईट जॉर्कर लेफ्ट आर्मर आहे आणि पाहू शकाल त्या ठिकाणी ओव्हर द विकेट मारा करतोय आणि पहिला चेंडू पाहिला तर पडल्यात जर हलकासा मात्र पाहिला तर बाहेरच्या दिशेने निघाला आणि त्यामुळे पाहतो की चेंडू बॅटमध्ये कुठलाही मात्र संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलनं सुरुवात केली आपल्या षटकाला राहुलनं आणि आता मात्र इथून समीकरण पाहिले तर प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी आला तरी सुद्धा मात्र आता त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकणार नाहीये. परंतु इथे क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह फटका चांगला पाहिला म्हणजे इष्टा कव्हरला चालला चेंडू, परंतु तिथे सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण. म्हणजे आज जी सीमारेषा आहे ती मात्र कुठेतरी धनेश 11 कुक्षे संघासाठी लक्ष्मण रेषा बनली. याचा अर्थ की संपूर्ण इनिंगचा खेळ पाहिला तर एकही चौकार नाही आणि एकही षटकार नाहीये आणि मी तर म्हणतो की त्यांच्या कारकिर्दीमधील पहिली अशी इनिंग असावी की त्या इनिंग मध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी मात्र झाली नाहीये. परंतु अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे की जेपी तो फटका प्रयत्न करेल का. रेबाचा फटका जबरदस्त या ठिकाणी कव्हर ड्राईव्ह आणि चेंडू चाललाय कव्हर पॉइंटच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. जिंकण्यासाठी तर काही आता मात्र शिल्लक नाही, परंतु आज आपल्या नावाची छाप मला सोडायची आहे. जे फटके माझ्या भात्यात आहेत ते मी आज बाहेर काढणार आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार या हेतून मात्र आज अक्षय पाटील खेळण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या चौकार त्याच्या बॅटमधून निघाला, रिव्हर्सच्या प्रयत्नामध्ये तो मात्र त्या ठिकाणी सक्सेस ठरला आणि पावशिकाला अजूनही मात्र या इनिंग मधील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जो पराभवाचा अंतर आहे तो आता मात्र इथून अक्षय पाटील कमी करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करेल आणि इथे मात्र पावशिकल पुन्हा पावशिकल लेगस्टंपवरती चेंडू होता, फक्त ग्लान्स करण्याचा त्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट फाईलकडे चांगला क्षेत्ररक्षण, चांगल्या चेंडूला मात्र स्टॉपिंग पाहायला मिळाली आणि डॉट बॉलनं मात्र त्या ठिकाणी राहुलनं या चेंडूची समाप्ती केली. एनके स्पोर्ट खांडवल चला आपण टॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे कारण प्रतिस्पर्धी संघाचा संगणक वेळेवरती उपस्थित राहिलाय. आई गावदेवी स्पोर्ट बाबगाव. जशी आज आपण या स्पर्धेला मात्र निरोप देऊ आणि लगेच उद्या गावदेवी चषकाला मात्र आपण प्रारंभ करू. आई गावदेवी स्पोर्ट बाबगाव संघाच्या वतीने ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी क्रीडांगण देवरुंग बाबगाव त्या मैदानावरती असेल, परंतु इथे फटका लाजबाब हव्याच्या साह्याने चेंडू चालला मिड विकेटच्या पलीकडे. धनेश 11 कुक्षे संघाच्या इनिंग मधील हा पहिला मॅक्झिमम सिक्सर. हे फटके सुरुवातीला येणं गरजेचे होते, परंतु कुठेतरी या फटक्यांसाठी आता मात्र उशीर झाला असं म्हणावं लागेल आणि त्याचमुळे पाहतो की आता विजयापासून एक पाऊल दूर टीम अनुज 11 जयदुर्गा स्पोर्ट लोणार. शेवटचा बॉल, रिबाचा फटका, प्रॉपर कनेक्शन, चेंडू चला थर्ड मॅनला, जबरदस्त फटका आणि अखेर चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि धनेश 11
कुकचे संघ या स्पर्धेच्या पलीकडे. पहिला सामना इथे मात्र जिंकला अनुज 11 जयदुर्गा स्पोर्ट लोणार संघाने. खूप खूप अभिनंदन आणि हार्ड लक टीम गणेश 11 कुकसे. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच.